2004 पासनं आपण वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टनं रुरल टुरिझम किंवा ग्रामीण पर्यटन या कार्यक्रमाअंतर्गत पुरुषवाडी या गावामध्ये काम सुरू केलं की ग्रामीण पर्यटन हा तसा एक नवीन विषय आहे की ज्यामध्ये वॉटरनं एक भरीव प्रकारची कामगिरी करण्याचं ठरवलं. जर अकोल्याचा जर विचार केला की जिथं पुरुषवाडी, कोहणे किंवा शिसवत ही गावं आहेत की तिथं हा एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे की जिथे जगातले बहुतांशी जैवविविधता आपल्याला आढळते. त्याचबरोबर इथं महादेव कोळी या जमातीची लोक राहतात. तर जे नॅचरल रिसोर्सेस आहेत किंवा जे काम वॉटरनं त्या गावामध्ये उभं केलं होतं हे थोडंसं अजून कुठेतरी आपण पुढं करावं, कसं न्यावं हा एक विचार त्याच्या मागं होता. आणि गावामध्ये पर्याप्त ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या आपण कशा वाढवू हा एक कुठेतरी विषय वॉटरला सतावत होता. तर पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण लोकांच्या मध्ये आपण काही उपजीविकेच्या संधी निर्माण करू शकू का हा त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. त्या दृष्टिकोनातून 2004 पासनं हा उपक्रम आपण पुरुषवाडी या गावामध्ये सुरू केला. सुरुवातीला ग्रामीण पर्यटन ही संकल्पना वॉटरला आणि गावाला पूर्ण नवीन होती. तर लोकांबरोबर बोलणं, लोकांना समजून सांगणं याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या. कारण की पर्यटनाच्या माध्यमातून उपजीविका तयार होऊ शकते ही संकल्पनाच मुळात पूर्ण नवीन होती. त्याच्यामुळं गावातल्या लोकांनी म्हणावा इतका प्रतिसाद सुरुवातीला दिला नाही. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर सुरुवातीला मीटिंग्स घेऊन, ग्रामसभा घेऊन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आम्ही समोर मांडली की याच्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये शहरातली लोक येतील, आपलं दैनंदिन जीवन याचा त्या आस्वाद घेतील आणि त्या बदल्यात आपल्याला काही पैसे मिळतील अशी एक सुटसुटीत संकल्पना आम्ही त्यांच्यासमोर मांडली. पर्यटन ही एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे. त्याच्यामुळं काही गोष्टीची दखल आपल्याला याच्यामध्ये घेणं महत्त्वाचं होतं की जेव्हा आपण एखाद्याकडनं पैसे घेणार आहोत तर त्याच्या ज्या अपेक्षा आहेत या अपेक्षेची पूर्तता कुठेतरी होणं फार गरजेचं होतं. तर त्या अनुषंगानं गावामध्ये आम्ही 3 सर्व्हिस प्रोव्हायडर्स निर्माण केले. याच्यामध्ये स्वयंपाकाचा जो भाग होता हा महिलांनी स्वीकारायचं ठरवलं. या पूर्ण कार्यक्रमामध्ये यूथ किंवा जो तरुण वर्ग आहे याचा सहभाग हा फार महत्त्वाचा होता. गावामधला तरुण हा तसा बेकार, ज्याला सुशिक्षित बेकार म्हणतो त्या पद्धतीचं काम करत होता. रोज इकडे तिकडे फिरणे आणि दिवस घालवणे हा त्यांचा दैनंदिन त्यांच्या जीवनाचा भाग होता. तर त्यांच्याबरोबर आम्ही थोडीशी चर्चा करून त्यांना समजावलं की तुम्ही या जर कार्यक्रमात सक्रिय सहभागी झालात तर गावामध्ये जे येणारे पाहुणे आहेत या पाहुण्यांबरोबर जर तुम्ही फिरलात, तुमच्या गावाची, तुमच्या आजूबाजूच्या परिसराची जर तुम्ही त्यांना माहिती दिलीत तर त्यातून तुम्हाला सुद्धा काही रोजगार निर्माण होऊ शकतो. तर काही मीटिंगांती त्यांनी याला होकार दर्शवला. पण सुरुवातीपासून थोडेसे ते लाजाळू असल्यामुळं थोडं कॉन्व्हर्सेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम येत होता की टुरिस्ट आल्यानंतर गावामध्ये कशा पद्धतीनं बोलावं, कशा पद्धतीने त्यांचं स्वागत करावं, त्यांना नक्की कुठल्या विषयाची माहिती सांगावी आणि ती कशा पद्धतीनं सांगावी याच्याबाबत थोडासा त्यांच्या मनामध्ये संदेह होता. तर या ज्या शंका होत्या या शंकाला मी कुठंतरी टॅकल करण्याचं ठरवलं. तर प्रशिक्षण हा त्याच्यामागचा सर्वात मुख्य, प्रशिक्षण हा त्यामागचा एक चांगला भाग आम्हाला त्याच्यातून पाहायला मिळाला की प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, कुक असेल, हाऊसकीपर असेल किंवा गाईड असेल यांच्यासमवेत बसून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अनुसरून एक मॉड्यूल्स तयार केले. तो प्रशिक्षण हे कंटिन्यू फ्लोमध्ये आम्ही त्यांना दिलं. उदाहरणार्थ जर आपण कुकचा जर विचार केला तर ग्रामीण महिलांना स्वयंपाक ही संकल्पना नवीन नाही आहे. ते रोज दैनंदिन जीवनामध्ये त्या रोजच स्वयंपाक करतात. पण पाहुणे आल्यानंतर कशा पद्धतीचा स्वयंपाक हा केला गेला पाहिजे ही याची माहिती आम्ही त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली. विशेषतः त्यांचं जेवण जे आहे ते भात आणि एक करी किंवा डाळ या पद्धतीचं आहे. पण पाहुणे हे जेवण जेवतीलच असं काही आपण सांगू शकत नाही. तर त्या पद्धतीनं एक मिनिमम आम्ही ॲटम्स, त्या कंटेंट्स त्याच्यामध्ये ठरवून घेतले. त्याच्यामध्ये 2 भाज्या, डाळ, भात, वरण, सॅलड अशा पद्धतीचं जेवण त्यांनी द्यावं. आणि हे जेवण करताना काही मूलभूत गोष्टींचं त्यांनी आचरण करावं अशी एक त्यांना सूचना आम्ही दिली की उदाहरणार्थ जेवणामध्ये केस नसावेत, जेवण कमी तिखट असावं, कमी तेलकट असावं. आपण जेव्हा देणार आहोत तेव्हा जिथं जे लोक जेवायला बसतील तो परिसर आपला स्वच्छ असावा. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा जेणेकरून बाहेरच्या येणाऱ्या माणसाला जे गावातलं जेवण आहे याचा आस्वाद घेता यावा. आणि त्याचबरोबर जेवण म्हणजे पूर्ण काय म्हणतो आपण की आपण जरी समजा बाहेर गेलो तरी आपला उद्देश असतो की जर जेवण आपल्याला चांगलं मिळलं तर आपला पुढचा कार्यक्रम हा आपण काही न कंप्लेंट करता सहज टॅकल करू शकतो. तर त्या पद्धतीचं जेवण हा या पूर्ण कार्यक्रमाचा सेंट्रल इश्यू असल्यामुळं त्यांना आम्ही एका सिरीज ऑफ ट्रेनिंग्स त्यांना दिलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी हळूहळू त्यांच्या गळी उतरवल्या की प्रेझेंटेशन कसं असावं, जेवताना आपण मीठ
कुठं वाढावं, लिंबू कुठं वाढावं, समजा कंटेन्स असतील तर किती प्रमाणात वाढावेत. कारण की नॉर्मली भात जर एकदम आपण एवढा वाढला तर मला नाही वाटत की लोक खातील. तर त्यांची जशी रिक्वायरमेंट आहे आणि थोडंसं याच्यामध्ये काय करा की आग्रह करून वाढावा, हे थोडंसं आम्ही त्यांच्या मनामध्ये बिंबवलं की तुम्ही ते जेवताना त्यांच्याबरोबर बोललं पाहिजेत, तुम्ही जे जेवण केलेलं आहे त्याची थोडीफार माहिती त्यांना सांगितली पाहिजेत, ते कुठून आले त्याची चर्चा झाली पाहिजे, ज्याच्यामुळं जेवताना ही इंटरॅक्शन प्रोसेस पुढे होईल आणि एक इन्फॉर्मल रिलेशन तुमच्या फॅमिलीबरोबर त्या पाहुण्यांची बिल्ड होतील. हा सगळ्यात त्याच्यामागचा महत्त्वाचा भाग होता. तीच गोष्ट गाईडच्या बाबतीत होती की गाईड हा 8वी 9वी पास असल्यामुळं थोडंसं बोलायला लाजत होता किंवा मी चुकतोय का काय, की हा एक आत्मविश्वास त्यांच्याकडे नव्हता. तर मुळात त्यांना स्टेज डेअरिंग आणणं हा एक आमच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. तर त्यांनाही त्या पद्धतीनंच आम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचं थोडं स्टेज डेअरिंग वाढवलं, कम्युनिकेशन स्किल वाढवली. जेव्हा पाहुणे येतील तेव्हा त्यांचं स्वागत कसं करावं, त्याच्यासाठी कुठं उभं राहावं, काय इन्स्ट्रुमेंट्स असावेत, ड्रेसअप कसा असावा, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना देऊ केल्या. याचा सगळ्याचा फायदा आम्हाला असं झाला की आम्ही एक क्वालिटी प्रोडक्ट डेव्हलप करू शकलो, की जे टुरिस्टची जी अपेक्षा होती की आल्यानंतर आम्हाला की जे मेट्रोपॉलिटन सिटीजमधनं येतात त्यांच्या दृष्टीनं सेकंदाला महत्त्व होतं, की समजा 4 वाजता चहा पाहिजे तर 4 वाजता चहा सर्व केला गेला पाहिजे, 1 वाजता जेवण असेल तर 1 वाजता जेवण सर्व केलं पाहिजे. तर ह्या जो प्रोफेशनलिझम जो आहे हा आम्ही थोडा प्रशिक्षणाच्या माध्यमातून टॅकल करू शकतो. आणि जी लोक सुरुवातीला आम्हाला हे जमणार नाही, आम्ही हे करू शकणार नाही असं जे म्हणत होते, ते आता स्वतःहून पुढं येतात, स्वतःहून आमच्याशी आता बोलतात की आम्ही थोडंसं इथं चुकतोय, आम्ही थोडंसं इथं कमी पडतोय. तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून या गोष्टी आम्हाला तुम्ही याच्यावर आम्ही मात करू शकतो का, किंवा आम्ही याच्यावर विजय मिळवू शकतो का. तो ओव्हरऑल एक क्वालिटी प्रोडक्ट याच्यामध्ये तयार करू गेलं शकलं. आणि जी सर्व्हिस इंडस्ट्री जी म्हणतो, सर्व्हिस इंडस्ट्रीला आपण प्रोफेशनलिझमची जोड याच्यामुळं आपण देऊ शकलो. या 2010-2011चा जर विचार केला तर आज अखेर साधारणतः 400 टुरिस्ट या वर्षामध्ये पुरुषवाडीमध्ये येऊन गेलेले आहेत. याच्यामध्ये कॉर्पोरेट्स आहेत, काही युथ ग्रुप आहे, काही स्कूल चिल्ड्रन्स आहेत, काही फॅमिली मेंबर्स आहेत. येऊन ते जे गावातलं एक टिपिकल जे ट्रायबल लाईफ आहे हे पूर्णपणे एन्जॉय करतात. आणि त्याचबरोबर आता गावातला माणूसही त्यांच्याबरोबर बोलताना कुठंही त्याच्यामध्ये मनामध्ये कुठं संदिग्ध नसती, तो अतिशय आत्मविश्वासानं त्यांच्याशी बोलतो, त्यांना घरी बोलवतो. आणि एक जे इन्फॉर्मल रिलेशनशिप जे आहे गाव आणि टुरिस्ट याच्यामध्ये हा जो एक धागा जो विणत चाललेला आहे हा फार महत्त्वाचा आहे. बेसिकली पुरुषवाडीमध्ये कुठल्याही पद्धतीचं हॉटेल आपण स्थापन केलेलं नाही आहे, की येणारा पाहुणा हा त्या घरी जावा, घरात त्यानं चुलीपाशी गरम गरम ते अन्न खावं. आणि त्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या फॅमिलीबरोबर त्याचे टायअप व्हावेत. एक इमोशनल रिलेशनशिप बिल्डिंग जी म्हणतो आपण ती तिथं व्हावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्यामुळं आपण जास्तीत जास्त जे जेवण आहे हे त्या होस्ट फॅमिलीच्या घरामध्येच देण्याचा प्रयत्न राहतो. मुळात खरं ही संकल्पना गावकऱ्यांकडनंच आली होती की गेस्ट हाऊसमध्ये किंवा जिथं पाहुणे राहतात त्या ठिकाणी जर जेवण आणलं तर ते चांगलं राहणार नाही आणि आम्हालासुद्धा थोडंसं त्यांच्याकडनं शिकायला मिळेल. हा एक गावातल्या लोकांकडनं ही एक प्रतिक्रिया आमच्या मीटिंगच्या दरम्यान आली होती. आणि टुरिस्टलासुद्धा तो भाग त्यांनी मनापासून स्वीकारला की एखाद्या घरामध्ये जाऊन घराचा एक मेंबर बनून जेवण करणं याच्यामध्ये सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटत होता.